संपूर्ण माहितीबद्दल। क्वारंटाईनचा शिक्का असलेल्यांना रेल्वेतून खाली उतरवण्यात आले। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। सौराष्ट्र एक्सप्रेस मधून 6 जणांना उतरवण्यात आलेलं आहे। हे 6 जण सिंगापूरवरून आलेले होते आणि त्यांना वडोदऱ्याला जायचं होतं। बोरिवलीला गाडी पोहोचताच ट्रेनमधून यांना बाहेर काढण्यात आलं। B1 आणि B2 या बोगीमधून या व्यक्ती प्रवास करत होत्या। स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, लोकांना सांगून सुद्धा होम क्वारंटाईन ते शिक्के मारलेले लोक प्रवास करताना दिसत आहेत। हा सगळ्यांसाठीच एक धोका आहे। दुर्दैवाने हे शिकलेल्या लोकांच्या बाबतीतच होतंय की होम क्वारंटाईनचा शिक्का मारूनही लोक ऐकत नाहीयेत। इतकंच काय, पण आता या आपण जर 6 जणांच्या बाबतीत बघितलं तर सौराष्ट्र एक्सप्रेस पकडले त्यांनी आणि ते खरं तर गुजरातच्या दिशेने जात होते। पण मग हे लोकांच्या लक्षात आलं, तिकीट इन्स्पेक्टर किंवा तिकीट चेकर जो असतो त्याच्याही लक्षात आलं आणि मग मुंबई सेंट्रलला चढलेल्या या प्रवाशांना बोरिवलीला उतरण्यात आलं। त्यानंतर डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना आता तंबी देण्यात आली आहे की होम क्वारंटाईन म्हणजे मुंबईतच त्यांना इथं राहायचं आहे आणि इथून ते बाहेर जाऊ शकत नाहीयेत। संदीप, अगदी धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। प्रत्येकानं काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। त्यानंतर मुंबईतली पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईतल्या हजी अली आणि माहीम दर्ग्यातील प्रवेशावर बंदी घालण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। पुढील आदेश येईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी मंदिरं असतील किंवा दर्गे असतील, मशिदी असतील, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद करण्यात आलेली आहेत। मुंबईतला हजी अली दर्गा असेल किंवा माहीम दर्ग्यातील प्रवेश सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। पुढील आदेश येईपर्यंत या दर्ग्यांमध्ये प्रवेश दिले जाणार नाही आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाचा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे। तर पुढची ब्रेकिंग आहे। जालन्यामधून पोलीस विभागाकडूनच आदेशाची पायमल्ली केल्याचं पाहायला मिळतंय। शोभा प्रकाश मंगल कार्यालयामध्ये लग्नाची धामधूम सुरू आहे। उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या दालनासमोरच लग्न असल्याचं पाहायला मिळतंय। गर्दी टाळण्याच्या सूचना असून सुद्धा लग्नाला नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आणि अधिक माहिती घेऊयात, विजय कमळे पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, काय परिस्थिती आहे? संदीप, कोरोनाने अतिशय रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय की कोरोनाशी लढणं हा एक युद्ध आहे। त्या हिशोबाने उपाययोजना केल्या आहेत आणि कालच जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश केले होते की जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय बंद ठेवण्यात येतील 31 मार्च पर्यंत। आणि असा आदेश असताना देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या पोलीस प्रशासनावर आहे। त्या पोलीस प्रशासनाकडूनच या आदेशाची पायमल्ली होत आहे। शोभा प्रकाश मंगल कार्यालय हा पोलीस विभागाचं मंगल कार्यालय आहे आणि त्या मंगल कार्यालयामध्ये सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे। आणि विशेष म्हणजे याच परिसरामध्ये वाहतूक पोलिसाचं कार्यालय तसंच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय देखील याच परिसरामध्ये आहे। तरी सुद्धा हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे। म्हणजे पोलिसांचे याकडे अतिशय अक्षम्य असं दुर्लक्ष म्हणता येईल। पोलिसांचंच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतंय जालन्यामध्ये। आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बंदी घालण्यात आली आहे, गर्दी करण्याला बंदी घालण्यात